विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपण विषय पाहत आहोत. जीव ईश्वरास अनादि मानून त्याच्या कार्यत्वाबद्दल शंका व समाधान हा विषय आपण या ठिकाणी पाहत आहोत. मग आता जीव ईश्वरास अनादि का मानायचं हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचं कारण असं होतं की जे अज्ञान आहे ते अज्ञान जीवाच्या ठिकाणी न मानता शुद्ध ब्रह्म आश्रित अज्ञान त्या ठिकाणी माना. आणि मग ते अज्ञान शुद्ध आश्रित ब्रह्माच्या ठिकाणी आलं की ते अज्ञान आहे ते ब्रह्माला काय करतं, आच्छादित करतं. आणि ते ब्रह्माला त्याने आच्छादित केलं की मग काय होतं, जीवभाव आणि ईश्वरभाव आपल्याला प्रतीतीला येत असतात. कुठपर्यंत येत असतात, जोपर्यंत अज्ञानाची प्रतीती आहे तोपर्यंत जीव ईश्वरभाव आपल्याला प्रतीतीला येत असतात. आणि मग जे शुद्ध ब्रह्म आहे ते कसं आहे, अनादि स्वरूपाचं आहे. आणि मग त्याच्या आश्रयाला असणारं अज्ञान ते सुद्धा कसं आहे, अनादि स्वरूपाचं आहे. म्हणून ब्रह्म अनादि, माया अनादि, त्या दोघांचा असणारा संबंध अनादि आणि त्यांच्यापासून अज्ञानाचं कार्य असणारा ईश्वर पण अनादि होतो. आणि त्या ईश्वराने निर्माण केलेलं हे जीव जगत वगैरे हे सर्व अनादि होतं. आणि त्या जीवात आणि ईश्वरामध्ये भेदसुद्धा कसा होतो, अनादि होतो. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात, अनादि स्वरूपाच्या होतात. म्हणून जीव ईश्वरास अनादि मानून त्याच्या कार्यत्वाबद्दल शंका व समाधान. जरा मी सांगून घेतो पुढचं, तोपर्यंत जेवढ्यांना सावध होता येईल कालचा विषय सांगसपर्यंत सावध व्हा. आणि मग सावध झाल्याच्या नंतर जो पुढचा विषय आहे तो जरा थोडं समोर या ऐकायला, म्हणजे मग तुम्हाला कळलं की नाही मला कळलं आहे जरा थोडं. झोपून जर असेल तर मला कळणार नाही बरं का. झोपून जर असेल ना तर मला कळणार नाही तुम्हाला हा विषय कळला का नाही. थोडं जागं व्हा आणि जागं होऊन समोर या, त्याला जरा थोडा प्रतिसाद द्या, म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला हे सगळं कळतं आहे. बघा आता शिष्याने काय शंका केली होती, आपण वारंवार जवळजवळ एकच विषय 2-2 वेळा 3-3 वेळा त्याच्यावरती चिंतन करतो. आणि एवढं चिंतन करूनसुद्धा आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही, म्हणजे आपल्याकडं सावधगिरी नसते. तर शिष्य शंका काय करतो की तुम्ही जीव ईश्वराला अनादि मानता, तर जीव आणि ईश्वराला अनादि तुम्ही कसं काय मानू शकता. कारण जीव आणि ईश्वर ही काय अज्ञानाची कार्य आहेत. मग जे कार्य असतं ते कार्य कधी अनादि होईल का, कार्य मात्र कधी अनादि होऊ शकत नाही. मग अनादि जे असतं त्याला उत्पत्ती मात्र नसते आणि कार्याची मात्र उत्पत्ती होत असते. म्हणून काय म्हणतात की महाराज इतक्यात आपण सांगितले की जीव ईश्वर भाव अज्ञानाची कार्य आहेत, आणि आता पुन्हा असे सांगता की जीवेश्वर हे अनादि आहेत. आणि परत म्हणतात जीवेश्वर हे अनादि आहेत. जे कार्य असते ते अनादि असते, त्यास केव्हा तरी उत्पत्ती असते. जे काही कार्य आहे घट झाला तर तो अनादि कसा होईल, कारण त्या घटाला उत्पन्न करणारा कोणीतरी आहे म्हणून तो घट उत्पन्न झाला. ज्या अर्थी ते उत्पन्न झालं त्या अर्थी त्याला अनादि असं म्हणता येईल का, असं म्हणता येणार नाहीचे. जर जीवेश्वर हे अज्ञानाची कार्य आहे तर त्यांना उत्पत्ती मानली पाहिजे. आणि जर ती अज्ञानाची कार्य आहे म्हणून उत्पन्न झाली असं जर म्हटलं तर त्यांना उत्पत्ती मानली पाहिजे. म्हणून जीव ईश्वर ही अज्ञानाची कार्य आहे म्हणून त्याला उत्पत्ती मानली पाहिजे. आणि जर उत्पत्ती मानले तर त्यास अनादि कसे म्हणता येईल. यावरती आपल्याला प्रश्न उत्तर करायला पाहिजे होते, परंतु आता कालचेच प्रश्न आपले आधीचे राहिले, आधीच्या परिच्छेदाचे. परत नवीन परिच्छेद तयार होतो, त्याचे प्रश्न तयार करायला कोणी तयार नाही, ती अडचण आहे परत. आणि जर उत्पत्ती मानली तर त्यास अनादि कसे म्हणता येईल. ही शंका सर्वांना लक्षात आली, शिष्याने केलेली. कोणाच्या लक्षात आली ही शंका, कोण सांगू शकतं. ही शंका आमच्या लक्षात आलेली. जे झोपत नाही त्याने फक्त सांगा, जे झोपलेले त्याने नका सांगू. कोण सांगू शकते ही शंका लक्षात आली.
म्हणजे जीव ईश्वर भाव हे अज्ञानाची कार्य आहे. हम्म. म्हणजे आधी म्हणतात कार्य आहेत आणि आता ते ते म्हणतात की जीव आणि ईश्वर हे कार्य आहे. मग ते कार्य जर असेल तर त्याला हे असणार अनादी कसं उत्पत्ती. म्हणता येईल? त्याला अनादी कसं म्हणता येईल? हा म्हणजे कार्य असेल तर त्याला अनादी नाही म्हणता. तुम्ही आता मागच्या याच्यात तुम्ही जीव आणि ईश्वर याला कार्य म्हटले हम्म. आणि आणि आता ह्याला तुम्ही अनादी मानून असं अनादी मानायचं असं म्हणतात. तुम्ही कार्य म्हणता आणि अनादी म्हणता. जे अनादी असतं ते कार्य नसतं आणि जे कार्य असतं ते अनादी नसतं. असं नियम आहे का नाही? असा हा. नियम आहे. म्हणून जीव ईश्वराला अनादी कसं म्हणतात? परंतु जीव ईश्वराला अनादी म्हणलं काय हरकत नाही. बरोबर ना? असा मुद्दा आता या ठिकाणी श्री गुरु आपल्याला सांगतील. श्री गुरु, जीव ईश्वर भाव अज्ञान आधी नाही. आता आपण याचा विचार काली पण केला की जीव ईश्वर भाव कसे अज्ञाना अधीन आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आहेत का ते? तोपर्यंत आहे ते. जोपर्यंत रज्जूवर आपलं रज्जूचं जोपर्यंत अज्ञान आहे तोवर सर्प आपल्याला प्रतीतीला येतो. आणि रज्जूचं अज्ञान नष्ट झालं की आपल्याला रज्जू त्या ठिकाणी धडधडीत प्रतीतीला आला तर सर्परूपी कार्य प्रतीतीला येईल का? येणार नाही. मग जे अज्ञानाचं कार्य असतं ते सत्य असतं का मिथ्या असतं? अज्ञानाचं कार्य सत्य असतं का मिथ्या असतं? मिथ्या असतं. हे तर लक्षात येतं ना आपल्या. मग असं बोला कमीत कमी, म्हणजे समोरच्याला लक्षात येतं का जागी आहेत सगळेजण. म्हणजे जीव भाव अज्ञानाआधी नाही. म्हणजे अज्ञान असेल तरच जीव ईश्वर भाव आहे. जर अज्ञान असेल तर जीव ईश्वर भाव आहे. आणि अज्ञान असेल तर जीव ईश्वर भाव आहे का? अज्ञान नसेल तर जीव नाही, ईश्वर नाही, ईश्वर भाव कार्य उत्पन्न होत नाही. या अभिप्रायाने जीव ईश्वर भाव अज्ञान कार्य आहे. या सगळ्याचं तात्पर्य लक्षात घेऊन आमचा अभिप्राय काय होता की जीव ईश्वर भाव अज्ञानाचं कार्य आहे असे म्हटले आहे. मृत्तिका आणि घट याच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीव ईश्वर भाव यामध्ये कार्यकारण भाव नाही. जसं माती आणि घट यामध्ये कार्यकारण भाव आहे का नाही? कार्यकारण भाव आहे. जसं मातीपासून तुम्ही घट उत्पन्न करू शकता की नाही? मातीपासून घट उत्पन्न करू शकतात. माती झाली कारण आणि घट झालं कार्य. ठीक आहे. घटाला उत्पन्न केलं. आता मातीला कोणी उत्पन्न केलं? कुंभाराने मातीला उत्पन्न केलं का? म्हणजे कारणाला कधी उत्पन्न करता येतं का? कारणापासून कार्याची उत्पत्ती होते, पण कारणापासून आणखीन कारणाची उत्पत्ती होईल का? म्हणजे कारणापासून कार्य करू शकता, ऐक नाही, पण कार्यापासून कारण होऊ शकतं का? जसं पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होऊ शकते का? होऊ शकत नाही. हे लक्षात आलं का नाही? म्हणजे यामध्ये काय आलं, माती आणि घट यामध्ये कार्य आणि कारणभाव आहे का नाही? कार्य कारणभाव आहे. तसं जीव ईश्वर हे अज्ञानाचे कार्य असल्या कारणाने जीव म्हणजेच अज्ञान आहे का नाही? अहो, जीव म्हणजे अज्ञान आहे का नाही? कल्पना विद्या हे अज्ञान आहे का नाही? आणि अज्ञानापासून परत अज्ञान असं कसं होईल बरं? याच्यामध्ये कार्यकारण भाव दिसला का पुढं तुम्हाला? यामध्ये कार्यकारण भाव होऊ शकत नाही. जसं उदाहरण दिलं का नाही की पाणी आणि द्रव्यता याच्यामध्ये कार्यकारण भाव दिसला का? आग्नेय आणि आग्नेयचे दाहकता याच्यामध्ये कार्यकारण भाव दिसतो का? कार्यकारण भाव दिसत नाही. हे आपल्याला माहितीच आहे. मृत्तिका आणि घट याच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीवईश्वर भाव यामध्ये कार्यकारण भाव नाही. म्हणून जीवईश्वर भाव अज्ञान कार्य म्हणून सांगून अनादी म्हणण्यास हरकत नाही. म्हणून त्यांना जीवईश्वर भावाला काय अज्ञान कार्य, जोर अज्ञान आहे तोवर कार्य प्रतीतीला येईल आणि अज्ञान नष्ट झालं की कार्य मात्र प्रतीतीला येत नाही. जसं कुंभाराने निर्माण केलेला घट फोडावं तरी लागतो, त्याला कष्ट तरी आहे. तसं जीवाला मी ब्रह्म आहे असं म्हणायला काही कष्ट आहे का? कष्ट नाही ना. अहो, त्याचं ते स्वरूपच आहे. मला सांगा, दुसऱ्याच्या घरात जायचं जर झालं तर आपल्याला काळजी लागते का नाही? जाऊ का नाही त्या घरामध्ये? असं होतं का नाही? तसं आपल्या घरात जायला आपल्याला काही काळजी लागते का? काळजी लागत नाही. असं लक्षात घ्यायचं. तसं मी ब्रह्म आहे एवढं फक्त म्हणायचं. जशी बोल्यावर असलेली नवरी जसं आपल्या पतीचं नाव घ्यायला असं तिला लाज वाटते का कोणत्या गोष्टीची? कधीच लाज वाटत नाही. का बरं? कारण तो तिचा पतीच आहे. त्याच्याबद्दल तिला शंका नसते. तसं मी ब्रह्म आहे हे म्हणायला काही शंका आहे का? कोणत्याही प्रकारची शंका उत्पन्न होत नाही. मग त्याची भ्रांती संशय नष्ट होऊन
तो ब्रह्मरूप झाल्याच्या नंतर जीवभाव त्याच्या ठिकाणी राहणार आहे का? राहणार नाही. ऐक नाही, मग जीवभाव त्याच्या ठिकाणी राहत नाही, तो ब्रह्मरूप होऊन जातो. म्हणजे त्याला आता स्वतःतून बदल करायला म्हणण्यापेक्षा बदल करायचं काही कारण तरी आहे का? बदल करायला पण कारण नाही राहिलं, कारण बदल करायला तो त्याच्याहून भिन्न होता का? पाण्यावरलं शेवळ काढलं काय आणि पाण्यावरलं शेवळ पाण्यावर राहिलं काय? तर पाण्यामध्ये काय दोष येतो का? पाण्याला काय बाधा येते का? आवरण असलं काय आणि नसलं काय, तो ब्रह्मच आहे ना, ब्रह्मच आहे असं लक्षात घ्यायचं. म्हणून जीव ईश्वरभाव अज्ञान कार्य म्हणून सांगून अनादी म्हणण्यास हरकत नाही. शुद्ध ब्रह्म आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरतो, म्हणून मी ब्रह्म आहे अशी प्रतीती येते. बघा आता लक्षात काय घ्यायचं की शुद्ध ब्रह्म आश्रित अज्ञान असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरतो. काल याच्याविषयी बोलून झालं की नाही, की जे शुद्ध ब्रह्म आहे त्या शुद्ध ब्रह्माच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव म्हणजे अज्ञान कुठं राहिलं? जीवाच्या ठिकाणी न राहता अज्ञान कुठं मानलं आपण? शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने अज्ञान मांडलं आणि अज्ञान मानल्यामुळे त्याच्या ठिकाणी काय आला? जीवभाव अशा प्रकारे आला. मग शुद्ध ब्रह्म आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरतो, म्हणून मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. कधी कधी प्रतीती येते त्याला? जोपर्यंत तो अज्ञान अशा पद्धतीनं भाव धारण करतो तोपर्यंत त्याला जीवभाव अशी प्रतीती येते का नाही? मग जीवभाव अशी प्रतीती अशी अनुभव त्याला येतो आणि जीवभाव अशी प्रतीती असा अनुभव आला की मग म्हणतो मला जन्म आहे, मला मरण आहे, मला दुःख आहे, या सगळ्या गोष्टी तो म्हणत असतो. आणि मग ज्या वेळेस त्याचा अज्ञान निवृत्त होऊन जातं, अज्ञान नष्ट होऊन जातं, त्यावेळेस त्याला मला जन्म मरण अशी प्रतीती येते का? नाही येत. काही येते? कोणी बोलायला आहे का? नाही. हा, म्हणजे जे सावध आहे त्यांनी तरी कमीत कमी बोलत चला. वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान व विषय आहे. म्हणून याच्यावरून काय लक्षात आलं की जे शुद्ध ब्रह्म आहे ते शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचं अधिष्ठान पण होऊ शकतं आणि त्याचा विषय होऊ शकतं. अज्ञानाला अधिष्ठान म्हणजे आधार पण होऊ शकतं आणि त्या अज्ञानाला जाणू शकतं की नाही? इथं विषय शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? आच्छादन घ्यायचं का जाणू शकतं? त्याची निवृत्ती करू शकतं किंवा त्याला ते आच्छादन करू शकतं. काय काय येऊ शकतं या ठिकाणी? आच्छादनच घ्यावा लागेल. हा, करू आच्छादन, आवरण असं घ्यावं लागेल. आच्छादन करू शकतं आणि निवृत्ती करू शकतं का? हा, अहो आपण डोळे झाकले तर डोळे आपले कोण उघडतं? दुसरं उघडतात का आपण आपलेच उघडतो? आपण आपलेच. हा, म्हणजे तो ज्ञान पण करून घेऊ शकतो स्वरूपाचं हो आणि अज्ञान हो पण निर्माण करून घेऊ शकतो स्वरूपाचं. अशा पद्धतीनं ते स्वतःला आच्छादन असंही करू शकतं, आधारही होऊ शकतं आणि त्याचं ज्ञान म्हणजे विषय शब्दाचा अर्थ आच्छादन घेऊ शकता, आवरण करू शकता किंवा ते आवरण निवृत्त करू शकता. असा विषय म्हणजे ज्ञानही करून घेऊ शकतं, असा दोन्ही अर्थाने त्याचा विचार केला तरी चालेल. म्हणून काय म्हटलं की ते शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठाने होऊ शकतं व त्याला विषय करू शकतं. आता दोन मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. बरं, अज्ञानाचं अधिष्ठान आणि विषय ह्या दोन गोष्टी सांगत असताना ते सगळं कशावर असतं? तर ते आपल्या अंतःकरण वृत्तीवर असतं. याच्यावर काल विचार केला की ज्या अंतःकरणामध्ये बोध होतो, ज्या अंतःकरणामध्ये स्वरूपाचा बोध होतो म्हणजे काय? तर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं तत्वमसी महावाक्यापासून ज्या अंतःकरवृत्तीमध्ये बोध झालेला आहे ते काय करू शकतं? आवरणाची निवृत्ती करू शकतं. आणि ज्या अंतःकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध झाला नाही, आहे का नाही, त्याचे संशय विपर्य आहे तसेच राहिलेले, मग ते अंतःकरण मात्र निवृत्ती करू शकत नाही. अंतःकरण निवृत्ती करतं म्हणजे कधी? जी वृत्ती अहम ब्रह्मास्मित्यकारक झाली ती निवृत्त करेल आणि जी वृत्ती अहम ब्रह्मास्मित्यकारक झाली नाही ती मात्र निवृत्ती करू शकत नाही. मग एका ठिकाणी बंध कायमचा राहतो आणि एका ठिकाणी बंध राहत नाही. मग बंध कोणत्या वृत्तीच्या ठिकाणी राहिला आणि कोणत्या वृत्तीच्या ठिकाणी राहिला नाही? बरं,
सांगू शकाल का? हो, जी अंतःकरण वृत्ती ब्रह्मस्वरूपी झालेली असते, तर त्या ठिकाणी बंध नाही राहणार. त्याला मुक्तता येतील का? हो, त्याला मुक्तता येते. आणि कोणाला मुक्तता येऊ शकत नाही? ज्याची अंतःकरण वृत्ती ब्रह्मस्वरूपी झालेली नाहीये किंवा अहम ब्रह्मास्मी ह्याचं ज्ञान किंवा प्रत्यय आलेला नाहीये, तर ती होणार नाही, हं. मुक्त होणार नाही. हां, म्हणजे एका ठिकाणी अज्ञानाचा अंश राहतो आणि एका ठिकाणी अज्ञानाचा अंश राहत नाही, हे लक्षात घ्यायचं. पहा आता ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते आता सांगितल्याप्रमाणे त्या अंतःकरणावच्छिन्न आहे का नाही, म्हणजे अंतःकरणाने संकुचित केलेलं जे चैतन्य आहे, बरोबर आहे का नाही? अंतःकरणवच्छिन्न म्हणजे काय? अंतःकरणाने संकुचित केलेलं चैतन्य, त्या चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञान अंशाची निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. ते चैतन्य आहे का नाही, त्या चैतन्याच्या ठिकाणी जे आवरण आलेलं होतं ते आवरण कोणी घालवलं? अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्ती झाली आणि त्या वृत्तीनं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेलं आवरण, ते आवरण घातलं. म्हणजे आता आज्ञानरूपी आवरणाचा म्हणजे त्या अज्ञान अंशाचा त्या चैतन्याच्या ठिकाणी असलेला जो दोष, जे आवरण, जे आच्छादन, ते निवृत्त झालं का नाही? ते निवृत्त झालं. मग तो जीव काय झाला? जीव राहिला का ब्रह्म झाला? ब्रह्मचारी. ते ब्रह्मस्वरूप झालं म्हणजे ते मुक्त झालं. आणि बंध कोणाला राहिला? बरं, अंतःकरोतीनं अवच्छिन्न केलेलंच आहे. दुसरं जे चैतन्य आहे ना, त्याला चैतन्यामुळे ते एकच असतं. पण आता अंतःकरणाच्या सापेक्ष आपण वेगळं म्हटलं, तर ज्या अंतःकरवृत्तीनं संकुचित केलेलं जे चैतन्य आहे आणि त्या चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान अंश जसा आहे तसाच आहे, तर तो स्वतःला मी ब्रह्म आहे असं म्हणू शकतो का? म्हणू शकत नाही. मी जीव आहे, मला जन्म आहे, मला मरण आहे, मी मुक्त मात्र नाही. म्हणजे त्याला बंध जसा आहे तसंच राहिला का नाही? जसा आहे तसंच राहिला. कशामुळे राहिला? अज्ञान अंश त्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये राहिला, म्हणून त्याला अंश राहिल्यामुळे बंध हा कायमस्वरूपी तसंच राहतो. बरं, ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते त्या अंतःकरण वच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञान अंशाची निवृत्ती झाली ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. ज्या अंतःकरणात ज्ञानच होत नाही तेथे अज्ञान अंश आणि बंधही राहतो. आणि तिथं अज्ञान अंश राहिला, आवरण राहिलं म्हणजे तो झाकळला म्हणजे त्याला बंध जसा आहे तसाच आहे का नाही? जसा आहे तसंच राहतो. या रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहारांची व बंधमोक्षाची व्यवस्था लागते. मग या रीतीने एक अज्ञान पक्ष किती मानायचे? अनेक मानायचे की एक मानायचे? आपण पर्यायानं पाहिलं, वाचस्पती मिश्राचं मत आणि आपल्यासारख्या सामान्यांना जमण्यासारखं नाही. म्हणून संशय शारीरिकारांनी जे सांगितलं की अज्ञान एक माना आणि ती जीवाच्या ठिकाणी न म्हणता कोणाच्या ठिकाणी माना? ब्रह्मचारी. शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने अज्ञान त्या ठिकाणी माना. आणि म्हणून एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहारांची बंधमोक्षाची व्यवस्था लागते. म्हणून एक अज्ञानवादच चांगला. म्हणून सगळ्यात सोपा काय? एक अज्ञानवाद माना त्या ठिकाणी. तथापि कोणास वाचस्पतीचे मत पटत असल्यास तोही अद्वैताचाच उप आहे. म्हणून जर कोणी म्हटलं ते आम्हाला वाचस्पती मिश्रांचं मत त्या ठिकाणी यथार्थ रूपाने पटतं, ठीक आहे. मग आपण काय म्हटलं होतं? कोंबडा कोणाचा आरावला, कोणाचे आरू द्या, जागे झाले का नाही हे महत्त्वाचं. तसं तुम्हाला वाचस्पती मिश्रांचं पटू द्या, नाही तर संशय शारीरिक आराधिकांचं पटू द्या, फक्त तुम्हाला काय अद्वैत स्वरूपाचा बोध झाला पाहिजे. ग्रंथकारांचं तात्पर्य काय? तुम्हाला बोध होणं. मतं सांगायचं, मतामध्ये प्रत्येकाच्या मतामध्ये घोळ सांगणं किंवा दोष करणं किंवा खंडन मंडन करणं हे सांगण्याचं त्यांचं तात्पर्य नाही. कशा तरी पद्धतीनं काहीतरी करून तुम्हाला स्वरूपाचा बोध व्हावा, हे ग्रंथकारांचं काय तात्पर्य आहे. चला, तथापि कोणास वाचस्पतीचे मत पटत असल्यास तोही अद्वैत ज्ञानाचाच उपाय आहे. म्हणून वाचस्पतीचे मत खंडन करण्यात आमचा आग्रह नाही. कोणत्याही प्रकारे का होईना जिज्ञासूस अद्वैत बोध होऊन तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी एवढाच आमचा हेतू आहे. आता इथं काय बदल करायला सांगितला का? काय तुम्हाला शरीरावर असणारे कपडे,
ते जरा थोडं वेषांतर करणं, लालीफाली करणं, समाजामध्ये मिरवणं, याच्यात काही बदल करायचा आहे का? तो आतच करायचा आहे, आतच करायचा आहे. बुद्धी असे आपली आहे का नाही? बुद्धी कोणती? निश्चयात्मक असणारी, आस्तिक असणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीमध्ये काय करायचं आहे? बदल करायचा आहे. काय बदल करायचा आहे? अहम ब्रह्मास्मी बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. त्याचं तत्परायण कसं? रात्रंदिवस त्या ठिकाणी काय असलं पाहिजे? चिंतने तद्रुपता, असं बुद्धीची त्याने काय करावी? स्थिती करावी. म्हणजे हे तुम्हाला चिंतन सांगितलं की नाही, मग हे चिंतन करत राहायचं. कसं? अहर्निशी, रात्रंदिवस चिंतन करून त्याच्याशी आपल्याला एक होता आलं पाहिजे. हे ग्रंथकाराचं काय तात्पर्य आहे. शुद्ध ब्रह्माश्रित मायलाच अविद्या अज्ञान म्हणतात असे म्हणतात. आता ते शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाला असणारी जी अविद्या माया आहे का नाही, त्या मायेलाच काय म्हणतात? अविद्या म्हणतात, अज्ञान म्हणतात, प्रकृती म्हणतात, प्रधान म्हणतात, अचिंत्य म्हणतात, शक्ती म्हणतात. कितीतरी तिला नावं त्या ठिकाणी आपण पाहिली. काल इथपर्यंत आपण नाही, काल झालता हा मुद्दा आपला, रात्री झालता का? काल झालता, रात्री झाला होता ना? काल पण आलतो, रात्री आपण खालचं पण पाहिजे. हा, म्हणजे आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मुद्दा झालाय आपला, आहे का नाही? बरं, ठीक आहे. आता परत लक्षात घ्या. अचिंत्य शक्ती असून युक्ती पुढे टिकत नाही म्हणून माया म्हणायचं. माया म्हणजे काय? अचिंत्य स्वरूपाची आहे. आपण अचिंत्य द्वैताद्वैत पाहिलं का नाही? त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं? अचिंत्य म्हणजे सामान्य बुद्धीला अकल्पनीय, कल्पना करण्यासारखी नाही, म्हणून अशी अचिंत्य असणारी शक्ती ती. आणि युक्ती पुढे टिकत नाही. युक्ती म्हणजे काय? ज्या वेळेस आपण ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ बोध करतो आणि आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ बोध झाला, तर त्याच्या ठिकाणी जीवपणा नष्ट होत नाही. आपला जीवपणा नष्ट होऊन जातो, ईश्वरपणा नष्ट होऊन जातो आणि कळतं काय? हे फक्त शुद्ध ब्रह्मच आहे. आणि शुद्ध ब्रह्म आहे असं ज्ञान झाल्याच्या नंतर ती माया म्हणजे काय? जी नाही ती माया. आणि मग तिचं अस्तित्व राहतं का? तैसे विचाराचे नामनस आहे, तैशी सतना असत्वय, जे विचाराचे नामनस आहे, आयशा परिचय आहे अनादी म्हणते. हिला आता अनादीच म्हटलं का नाही? अनादी त्या ठिकाणी म्हटलं. पण अनादी जरी असली तर युक्ती पुढे टिकली का? युक्ती पुढे टिकत नाही. म्हणून तिला पर्यायानं काय नाव दिलं? माया. ब्रह्मविद्येने नाश होतो म्हणून अविद्या. आता ब्रह्मस्वरूपाचं ब्रह्मविद्या म्हणजे कोणती विद्या? ब्रह्मविद्या म्हणजे मरणमारी विद्या. मरण म्हणजे कशाचं मरण होतं त्याच्यामध्ये? बरं, मरण कशाला जीव असतं? भाव जीव भावाचे जीव भावाला ऐक ना, तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, त्याला संपवून टाकू, त्याला मारून टाकू. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ही विद्या म्हणजे ब्रह्मविद्या म्हणजे कोणती? मरणमारी विद्या. म्हणजे मरण आपल्याला वाटतं का नाही? खरंय, मला मारावा लागणार. मला मारावं लागणार का शरीराला मारावं लागणार? वास्तविक पाहिलं तर मरण कोणाला आहे? कल्पिताला मरण असतं का? शरीराला शरीराला मरण असतं. म्हणजे कल्पिताला मरण आहे. कल्पिताला मरण म्हणजे काय? सर्पाला मरण आहे का रज्जूला मरण आहे? मरण कोणाला असतं? सर्पाला मरण आहे. सर्पाचं मरण कसं असतं? कल्पित मरण असतं ना. म्हणून त्या कल्पिताची काय करते? निवृत्ती करण्याचं काम करत असते. म्हणून अशा पद्धतीनं निवृत्त होऊन जातं. मग आपले मरण पाहिले मी डोळा. कसं मरण पाहिलं असं मरतो कुबराने? तो हा झाला 16 अनुपम्य. त्याने मरण कसं पाहिलं असं? बरं ते म्हणतात नाही, हाती घेऊन या काठी, तो का लागला कलिवारा पाठी, नेऊन निजविले स्मशाने, माणसे जाळे त्या ठिकाणी नेऊन, आहे का नाही? किंवा आणखीन लक्ष यायला ठाव 84चा काहीतरी बघा, नेहमी तो अभंग स्मशानभूमीमध्ये गेलं का लोक तिथं घेतच असतात, की त्या अभंगामध्ये हाच मुद्दा त्या ठिकाणी आलेला आहे. लक्ष यायला ठावं असं काहीतरी स्मशानेचं असं दिलेलं आहे. हां, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. हा, मी तेच म्हटलं, लक्ष यायला ठाव स्मशानेचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, पण आधीच आठवलं नाही. म्हणते आहे यमधर्म, असं आहेच नाही त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीचे ही विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे. म्हणजेच कोणती विद्या आहे? मरणमारी विद्या आहे. म्हणजे मरणाला नष्ट करून टाकत असते. म्हणून ब्रह्मविद्येने नाश होतो, म्हणून तिला काय म्हणायचं? अविद्या. आतापर्यंत वाटत होतं की नाही मरण खरं आहे, परंतु आता मरण खरं वाटतं का आपल्याला? मरणसुद्धा आपल्याला कल्पित वाटतं. मग आतापर्यंत तिनं काय केलं होतं? म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान, अशा पद्धतीनं तिनं ज्ञान करू दिलं नव्हतं. पण जेव्हा आपल्याला ब्रह्मविद्या झाली, ब्रह्मज्ञान झालं, त्यावेळेस तिचा नाश झाला. नाश झाला म्हणजे काय झाला?
नाश झाला म्हणजे काय झाला, बाधित केलं बाधित. तिला, असं करायचं. नाश झाला म्हणजे काय, परत प्रतीला येणार नाही का, परत ती प्रतीला येणारच आहे. जेव्हा आज्ञान येतं तेव्हा ते प्रतीला येतच असते, आहे का नाही. आज्ञा नष्ट झाला का तिची प्रतीती येत नाही, असं लक्षात घ्यायचं. म्हणून ब्रह्मविद्येने नाश होतो, म्हणून काय म्हणायचं तिला, अविद्या असं म्हणायचं. ब्रह्मस्वरूपाला आच्छादन करते, असं घ्या नाही का, ब्रह्मस्वरूपाचे आच्छादन करते, कसंही घ्या, म्हणून अज्ञान असं म्हणायचं. जेव्हा ती ब्रह्मस्वरूपाला काय करते, आवरण करते, वेष्टन करते, आच्छादन करते. कधी, ज्यावेळेस त्याच्या ठिकाणी काय येतं, अज्ञान येतं, ऐक नाही. अज्ञान येतं म्हणजे त्याला ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यानंतरही मी कसं काय ब्रह्म असू शकतो, मला तर आता हे धडधडीत जगत प्रतीतीला येतं, आणि मला तर जन्म आहे, मला मरण आहे, मला सुखदुःख प्रतीतीला येतात, म्हणजे परत ऐक नाही काय होतं, अज्ञान त्याच्या ठिकाणी प्रतीतीला येतं. म्हणून ब्रह्मस्वरूपाला परत काय करते, अज्ञान करते, आपलं आवरण करते, म्हणून तिला काय म्हटलं जातं, अज्ञान असं म्हटलं जातं. ज्या चैतन्य आश्रित माया असते ते सामान्य चैतन्य तिच्या विरोधी नाही, उलट साधक आहे. माया किंवा माया कार्यपदार्थामध्ये अस्तित्व भातित्व प्रतीतीस येते, ते शुद्ध चैतन्याचे आहे, म्हणून साधक आहे. तिचे विरोधी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य किंवा चैतन्य सहाय्यक असलेली वृत्ती ही आहे. बरं का, आता इथं जरा थोडं लक्षात घ्यायचं. इथं ब्रह्मभावाविषयी विचार चाललेला आहे, जीवभावाविषयी थोडा विचार करायचा. की ज्या चैतन्य आश्रित माया असते, जेव्हा तिला चैतन्याला आवरण येतं, आहे का नाही, शुद्ध चैतन्याला जेव्हा आवरण येतं तेव्हाच त्याच्या ठिकाणी ईश्वरभाव किंवा जीवभाव निर्माण होतात की नाही, त्या ठिकाणी जीवभाव ईश्वरभाव निर्माण होत असतात. म्हणून माया असते ते चैतन्य सामान्य होतं का विशेष होतं, जेव्हा अज्ञान येतं त्या टायमाला सामान्य चैतन्य होतं. आणि सामान्य चैतन्य असतं तेच सामान्य चैतन्य मायेला साधक असतं का बाधक असतं, ते मायेला साधक असतं. साधक असतं. जेव्हा ते सामान्य रूपाने असतं तेव्हा ते मायेला सहाय्यकार्य होतं, आहे का नाही. आणि जेव्हा ते विशेष रूपाने होतं त्यावेळेस ते कसं होतं, विरोधक, अशा पद्धतीनं ते होत असतं. म्हणून चैतन्य आश्रित माया असते ते सामान्य चैतन्य त्या मायेच्या, तिचे विरोधी नाही, मायेचे विरोध नाही, उलट मायेला सहाय्यकार्य होतं, साधक आहे. माया किंवा माया कार्यपदार्थामध्ये बघा, आता ती माया म्हणा किंवा मायेपासून निर्माण झालेले जे काही पदार्थ आहेत, जीव असो ईश्वर असो, जीव जगत ईश्वर असो, त्यामध्ये काय पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये 3 गोष्टी पाहायला मिळतात, असत, जड आणि दुःख. हे कशाचं स्वरूप आहे, असत, जड आणि दुःख. सचित आनंद, आता सचित आनंद हे कोणाचं आहे, आणि असत जड दुःख हे कोणाचं आहे बरं, सच्चित आनंद जे आहे ते ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि हे जे आपण जड आणि असत आणि असत, जड आणि दुःख हे कशाचं आहे, मायेचं आहे. म्हणजे कोणताही पदार्थ असू द्या, त्या पदार्थामध्ये किती गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, आस्ती भाती प्रिय, आहे का नाही, हे कशाचा अंश असतात, परमात्म्याचे अंश असतात. नाम रूप, आहे का नाही, किंवा असत जड दुःख रूप जे असतं ते मायेचं आपल्याला प्रतीतीला येत असतं. जसं उदाहरण घ्या की आई आणि वडील यांच्यापासून मुलाची उत्पत्ती होत असते, म्हणजे त्या मुलामध्ये काय असतात, कोणाचे अंश असतात, आई वडिलांचे अशा प्रकारचे अंश आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत असतात, आहे का नाही. कधी कधी आपण म्हणतो हा वडिलांवर गेला, हा आईवरती गेला, असं जे म्हणतो की नाही, कारण ते दोघांवर जाणार, का जाणार, कारण त्याच्यामध्ये काय असतात, अंश आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून जगामध्ये कोणतीही वस्तू पदार्थ पाहिलं तर त्याच्यामध्ये आस्ती भाती प्रिय सच्चित आनंद हे परमात्म्याचे असतात, आणि असत जड दुःख हे मायेचे असतात. माया किंवा मायाकारी पदार्थामध्ये अस्तित्व भातित्व प्रतीतीस येते, ते शुद्ध चैतन्याचे आहे, म्हणून साधक आहे. ते काय असतात, तिला साधक असतात. हे साधक कुठपर्यंत होतात बरं, त्याचं कारण असं असतं, ते अस्तित्व भातित्व प्रियत्व, त्याला आपण काल पण त्याच्यावरती विचार आला होता, आणि त्याच्यावरती काही कोणी प्रतिसाद देत नाही. मग ते कसं होतं, एखादी वस्तू विकायला आणली आणि त्याला कोणी घेतलंच नाही, तर विकणारा काय म्हणतो, ही वस्तू विकली जात नाही, हिला बाजूला ठेवून द्या. मग त्याचा विचार वारंवार मांडण्यात काही अर्थ नसतो. ज्यावेळेस समोरून प्रतिसाद येतो, समोरून मुमुक्षु वृत्तीनं, जिज्ञासू वृत्तीनं जेव्हा विचारलं जातं ना, मग त्याच्यावरती विस्तार करा वाटतो आपल्याला, ऐक नाही. तर जाऊ द्या, आता आपण
जास्त विचार करण्यापेक्षा ना जेव्हा जेव्हा आपण एक एक तरंग पुढं चालवल का नाही, जशी जशी ती बुद्धी अशी टोकदार होईल का नाही, म्हणजे कुशाग्र स्वरूपाची होईल का नाही, मग तिथून पुढं आपल्याला जिज्ञासा वृत्ती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. पण आता जिज्ञासा वृत्ती होत नसेल तर नाही झाली तर नाही होऊ द्या, पण नुसतं आपलं ऐकून ठेवत चला. शब्द तर कानावर पडतील का नाही, शब्द कानावर पडले ना मग कधीतरी वाटेल का याच्यावरती आपला एकदा विषय झाला, पण आम्हाला तो ऐकून घ्यायचा, घेता येईन आपल्याला त्यावेळेस ऐकून. चला, हा माया किंवा माया कार्यपदार्थामध्ये अस्तित्व भातित्व प्रतिदिस येते. ते कशाचं असतं, ते शुद्ध चैतन्याचे आहे, म्हणून तिला काय आहे, ते साधक आहे. आणि ज्यावेळेस त्या मायामध्ये अस्तित्व भातित्व प्रियत्व या तिन्ही गोष्टी ज्या उत्पन्न होतात, ते मायाला साधक होतील का बाधक होतील? यावरने जर पाहिलं तर ते साधक नाही, उलट मायाला काय होतात, बाधक होतात. आहे का नाही? फक्त अस्तित्व आणि भातित्व येतात, हे सामान्य रूपाने येतात. आणि हे सामान्य रूपाने आले, आहे का नाही? बघा बरं, एखाद्या मंत्र्याकडं, आमदार खासदारकडे जा, एक दोन जण जा बरं, तो त्या तुम्हाला महत्त्व देईल का? देणार नाही. जेव्हा संपूर्ण गावच जाईल तेव्हा तो त्याचं काम करतो का नाही? तो म्हणतो ह्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण हे सगळे लोक आले. असं होतंय का नाही? असं त्या ठिकाणी होत असतं. तसं नुसतं अस्तित्व भातित्व आलं का मग त्याच्या ठिकाणी काय, ते मायेला त्या ठिकाणी साधक अशा पद्धतीनं होत असतं माया कार्य वाढवण्याकरता. आणि ज्या वेळेस त्यामध्ये अस्तित्व भातित्व प्रियत्व या सगळ्या गोष्टी येतात की नाही, मग ते पूर्ण चैतन्य होतं. त्याच्यावरती आता कोणत्या प्रकारचं आवरण राहिलं का? नाही राहिलं. म्हणजे अस्तित्व भातित्व दिसतं, पण प्रियत्व आलं का, त्याच्यातलं आनंदत्व आलं का? आलंच नाही. मग ते मायेला काय होणार, शेवटी साधक होईल, सहाय्यकारी होईल. आणि अस्तित्व भातित्व प्रियत्व या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या तेव्हा ते मायेचं कुठं आवरण राहील का? त्याच्यामध्ये राहणार नाही. मग ते मायेला काय होईल, बाधक होईल. अस्तित्व प्रियत्व आलं का ते मायेला काय होत असतं, साधक होत असतं. मला मला थोडीशी शंका ह्याच्यामध्ये, म्हणजे हे अस्तित्व भातित्व असेल तर ते मायेला साधक बाधक आहे, आणि अस्तित्व भातित्व आणि प्रतिती हे तिन्ही असेल तर प्रियत्व. म्हणजे ह्या तिघामधले 2 पॉइंट आणि तिन्ही पॉइंट हे थोडंसं कन्फ्युजन वाटलं आता कळताना. अजून एकदा प्लीज सांगाल का? परमात्म्याचे स्वरूप सांगत असताना अस्ति भाती प्रिय, ठीक आहे ना? अस्ति शब्दाने काय घ्यायचं, आहे. भाती म्हणजे काय, तुम्हाला भासते. आणि प्रियत्व म्हणजे काय, त्याच्यापासून सुख आनंद तुम्हाला होत असतो. हे परमात्म्याचे काय, 3 अंश आहे. 3 अंश आहे का नाही? त्या 3 अंशाला प्रतिबंधित करणारे कोण आहे, असत जड आणि दुःख. बरं का? असत म्हणजे आपण परमात्म्याला अस्ति शब्दाने काय करतो, आहे का नाही? आणि माया काय करते, असत म्हणजे नाही, असं त्या ठिकाणी काय करते, झाकून टाकते माया. लक्षात आलं एक मुद्दा. आता दुसरा परमात्म्याचा अंश कोणता आहे, भाती प्रतीतीला येणं, आहे का नाही? आणि असत, त्याच्यात असत जड, आहे का नाही? तर ते काय करते, माया काय करते, त्याला जड करते, त्याला प्रतीतीला आणू देत नाही, त्याचं ज्ञान त्या ठिकाणी होऊन देत नाही. आणि ब्रह्म कसं आहे, प्रिय म्हणजे आनंदरूप आहे, सुखरूप आहे, तर ते माया काय करते, त्याला दुःखरूप अशा पद्धतीनं करते. ठीक आहे ना? कुठेतरी वही पेन जर असेल तर वरती घ्यायचं अस्ति भाती प्रिय, काय घ्यायचं, अस्ति भाती प्रिय, आणि त्याच्या खाली घ्यायचं असत जड आणि दुःख, असे बरोबर लाईनशीर घ्यायचं. मग वरती परमात्म्याचा जो अंश आहे अस्ति, त्याला अस्तीला कोण झाकळतं, भातीला कोणतं गुण झाकळतो, आणि प्रियला कोणतं गुण झाकळतो, हे लक्षात घ्यायचं. आता मला जे समजलं ते सांगू का? अस्ति म्हणजे अस्थिला असत, भातीला जड आणि प्रतितीला दुःख, असं असं बरोबर आहे का? मग ते झाकळतं ना तशा पद्धतीनं. ओके. सत चित आनंद याला काय करतं, झाकळण्याचं काम करतो. म्हणजे परमात्म्याचे जर 3 अंश उघडे झाले तर ते मायाला साधक होतील का बाधक होतील? बाधक होतील. बाधक होतील. आहे पूर्ण 3 गुण जर उघडे झाले, आहे का नाही, 3 गुण जर उघडे झाले, प्रकाशित झालं, तर माया त्या ठिकाणी राहील का, राहणार नाही. आणि तिन्ही मध्ये काही गुण झाकळलेले आहे, काही गुण आपले काही अंश त्या परमात्म्याला गुण मानता येत नाही ना, आहे का नाही? कारण गुण त्याच्यापासून वेगळे करता येतात, पण अंश असतो त्याच्यापासून मात्र वेगळा करता येत नाही. जसं अग्नीची दाहकता अग्नीपासून करता येईल का वेगळे, तसे परमात्म्याचे हे स्वरूप आहेत,
परमात्म्याची आस्ती भाती प्रिय हे कसं आहे, स्वरूप आहे, स्वरूपाला वेगळं करता येत नाही, फक्त झाकळलं जातं. मग आस्ती भाती आपलं अस्तित्व भातित्व परमात्म्याचं काय फक्त उघडं झालेलं आहे, ते सुद्धा मायेला त्या ठिकाणी काय होतं, सहाय्यकारी होत असतं. आणि आस्ती भाती प्रिय हे जेव्हा पूर्णपणे उघडे होतात त्यावेळेस ते मायेचं आवरण त्याच्या ठिकाणी राहील का, राहणार नाही. म्हणून ते मायाला काय होतात, बाधक होत असतात. ठीक आहे ना. त्याला पंचदशी समजून घ्यावं लागेल. ते पंचदशीमध्ये हा विषय आलेला आहे. अगदी शेवटचं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये शांत, घोर आणि मूढ अशा पद्धतीची वृत्ती असते ना, ते शांत, घोर आणि मूढ ते गुणांनी युक्त वृत्ती असते. आणि ती वृत्ती काय करते माहिती आहे का, जेव्हा ती शांत वृत्ती असते की नाही, त्या शांत वृत्तीमध्ये आस्ती भाती प्रिय हे तीनही गुण येतात. आणि जिथं शांत वृत्ती नाही, घोर आणि मूढ वृत्ती असते, त्याच्या ठिकाणी फक्त आस्ती भाती एवढंच येतात. आणि मग अशा पद्धतीनं काय, त्याच्या ठिकाणी दुःख अमुक्तमुख या सर्व गोष्टी प्रती तिला येत असतात. तो मात्र मुक्त होत नसतो. आता हे तुम्ही बोलले म्हणून आम्ही बोललो, नाही तर नसतो बोललो. चला पुढचा विषय पण राखला पाहिजे. हा, म्हणून साधक आहे तिचे विरोधी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य किंवा चैतन्य सहाय्यक असणारी वृत्ती ही आहे. आता बघा त्याला कारण काय, तिचे विरोधी काय असतं, विरोधी जाणारे काय असतं, चैतन्याचे विरोधी जातं का. अहो चैतन्य कशाला विरोधी जाईल, विरोधी जाणारे कोण असती, त्या अंतःकरणामध्ये असणारे वृत्ती ही विरोधी जाती. कोणती वृत्ती विरोधी जाती आणि कोणती वृत्ती विरोधी जात नाही बरं, मगाशी सांगितलं. जी अंतःकरणाची वृत्ती ब्रह्मस्वरूपी झालेली आहे ती ती विरोधी, विरोधी जात नाही. आणि जी झाली नाही ती सहाय्यक विरोधी. होते. तिच्या विरोधी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य किंवा चैतन्य सहाय्यक असणारी वृत्ती. चैतन्य विरोधी जात नाही. मागं दुसऱ्या तरंगात पाहिलं, चैतन्याला सहाय्यक असणारी वृत्ती ही विरोधी जात असते, हे लक्षात घ्यायचं. याप्रमाणे मायेच्या स्वरूपाचा निर्णय झाल्यावर, या प्रकारे मायेच्या स्वरूपाचा निर्णय झाला की नाही, मायेच्या स्वरूपाचा निर्णय आता आपल्या पूर्णपणे लक्षात आला. त्या मायाविशिष्ट चैतन्यास ईश्वर म्हणतात. आणि मायाविशिष्ट चैतन्याला काय म्हणतो आपण, ईश्वर अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतो. अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव आणि मायाविशिष्ट चैतन्याला ईश्वर असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. हे मागे सांगितलेच आहे. आणि तो सर्वज्ञ ईश्वर जगताचे कारण आहे. आणि तो सर्वज्ञ असणारा ईश्वर काय आहे, या जगताला कारण आहे. उपादान व निमित्त या भेदाने कारण दोन प्रकारचे आहे. आता कारण सांगत असताना किती कारण सांगितलं, अभिन्न निमित्त उपादान कारण, उपादान कारण, निमित्त उपादान कारण, असे कितीतरी आपल्याला कारणं त्या ठिकाणी सांगता येतील. त्या आता अभिन्न वगैरे आपण नंतर पाहू. बरं, आता आपण काय फक्त पाहायचं, उपादान कारण ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही. माती असेल तर घट आणि माती नसेल तर घट होणार नाही. हे उपादान कारण झालं का नाही, हे उपादान कारण झालं. आणि निमित्त कारण कोण झालं, कुंभार त्या ठिकाणी निमित्त कारण झालं. अशा प्रकारे घटाची उत्पत्ती झाली. उपादान व निमित्त ह्या भेदाने कारण दोन प्रकारचे असते. जसा कोळी आपल्या जाळ्यास उपादान व निमित्त कारण असतो. कोळी आहे का नाही, कोळी म्हणजे कोण, वर्णनाभी कोश कीटक असे त्याला म्हटले जातं, आहे का नाही. एरवी कोश कीटकाच्या परी असं आपलं माऊली म्हणतात. त्याप्रमाणे हा कोश कीटक म्हणजे कोळी आपल्या जाळ्यात उपादान व निमित्त कारण असतो. त्याच्यात तो जो लाळ तोंडातून निर्माण करतो, तो लाळ तोंडातून आपल्याच काढतो का दुसऱ्याची घेऊन येतो, आपलीच त्या ठिकाणी निर्माण करतो असतो. तो काय आयत्या वेळात नागोबा असं नाही का, मग हे नागोबाचं घर आहे, नाही. तो स्वतः काय करतो, ते आपल्या तोंडातून लाळ काढून ते जाळं तयार करतो, त्याच्यामध्ये तोच खेळतो. त्याच्यामध्ये खेळून झाल्याच्या नंतर तोच नष्ट म्हणजे त्याला गिळून अशा पद्धतीनं टाकत असतो. तसं कोळी आपल्या जाळ्यास उपादान व निमित्त कारण असतो. त्याप्रमाणे ईश्वर जगतास उपादान व निमित्त कारण आहे. आणि ईश्वर काय आहे, जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण स्वतःच त्या ठिकाणी आहे. वर्णनाभीपेक्षा स्वप्नाचा दृष्टांत श्रेष्ठ आहे. कोणाला वर्णनाभीचा दृष्टांत नाही कळाला तर त्याच्यापेक्षा काय, स्वप्नाचा दृष्टांत, स्वप्नामधले जे पदार्थ असतात, हे पदार्थ बाहेरून येतात का, आपणच कल्पनेने निर्माण करतो, आपण निर्माण करतो. आणि त्याच्यामध्ये खेळतो कोण, आपणच. आणि त्याची निवृत्ती कोण करतो, आपणच निवृत्ती करतो. अशा पद्धतीनं स्वप्नाचा दृष्टांत सर्वात काय त्या ठिकाणी सहज आहे, सोपं आहे, बेस्ट आहे. स्वप्नातील पदार्थास उपादान कारण साक्षी चैतन्य आश्रित अज्ञान आहे. याच्यावर काल रात्री विचार झाला की स्वप्नातील पदार्थास उपादान कारण साक्षी चैतन्य आश्रित अज्ञान आहे, का नाही. आणि
त्याचं प्रकाशन कोण करतो? साक्षी प्रकाशन करतो. कधी प्रकाशन करतो? मला स्वप्न पडलं होतं. जागृतीमध्ये करतो का स्वप्नात करतो? मला स्वप्न पडलं, जागृतीमध्ये करेल ना. जागृतीमध्ये करतो. तेव्हा तो अंतःकरण वृत्तीनं करतो का अविद्या वृत्तीनं करतो? अविद्या. अविद्या वृत्तीनं जागृतीमध्ये झालं ना ते अंतःकरण. स्वप्नात. स्वप्न पडलं त्यावेळेस झालं अविद्या वृत्ती. आणि प्रकाशन कशाने व्हायला? जागृतीमध्ये अंतःकरण वृत्तीने. अंतःकरण वृत्तीनं प्रकाशन करतो. मला स्वप्न पडलं होतं. आणि जेव्हा तो स्वप्नात असतो तेव्हा साक्षीच असतो, पण अविद्या वृत्तीचं कार्य त्या ठिकाणी असतं, असं लक्षात घ्यायचं. कारण साक्षी चैतन्य आश्रित अज्ञान आहे आणि निमित्त कारण चैतन्य आहे. आणि निमित्त कारण कोण आहे? त्याला चैतन्य आहे. म्हणजे प्रेताला स्वप्न पडतं का जिवंत मनुष्याला स्वप्न पडतं? जिवंत मनुष्याला स्वप्न पडतं, आहे का नाही? म्हणून निमित्त कारण कोण आहे? चैतन्य त्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे ईश्वर सृष्टी एक करतो. मिनिट एकच मिनिट. तुम्ही आता काय सांगितलं की जे आपल्याला स्वप्न पडतं आणि आपण जेव्हा जागे होतो आणि जागे झाल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला ते स्वप्न पडलेलं आहे, तर ही जी आपल्या अंतःकरणाची वृत्ती आहे, तर त्याला तुम्ही काय म्हणालात हे? ते मला थोडं. ते स्वप्न ते प्रकाशन झालं का नाही? आता ते सांगितलं का नाही त्याने? रात्री मला स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न कोणत्या वृत्तीतून सांगेल बरं आता तो? म्हणजे अंतःकरणाचे म्हणजे साक्षी भावाने आपल्याला सांगता येतं का की मला असं स्वप्न साक्षी तर पडलं? आहेच ना तो. तो हा. स्वप्न पडलं तेव्हा साक्षी आहे. आणि त्या स्वप्नाचं प्रकाशन करू लागला, ज्ञान करू देऊ लागला, तेव्हाही तो साक्षी रूपाने प्रकाशन करतो ना. का तो म्हणतो बघा आता समोर घट आहे ना, हा समोर घट आहे. जेव्हा घटाचं प्रकाशन करायचं असतं, बाह्य पदार्थाचं प्रकाशन करायचं असतं, त्यावेळेस तो साक्षी रूपाने होईल का? तो प्रमात्र रूपाने होईल ना. आणि जेव्हा साक्षी असतो का नाही, तो अंतःकरण वृत्तीनं आणि अविद्या वृत्तीनं प्रकाशन करत असतो. ही गोष्ट खरी आहे. परंतु आता जेव्हा त्याला प्रकाशन करायचे किंवा रात्री पाहिलेलं स्वप्न जेव्हा सांगायचे, तेव्हा तो कोणत्या वृत्तीतून वापर करून सांगेल? तेव्हा अंतःकरण वृत्तीनं सांगेल ना. आणि रात्री स्वप्न पाहिलं ते अविद्या वृत्तीनं पाहिलं, तिथं प्रकाशन केलं का त्याने? तिथं रात्री स्वप्नात काही बोलला का कोणाबरोबर? नाही. बरं. मग स्वप्नात बोलला नाही, म्हणून ते अविद्या वृत्तीचं प्रकाशन चालू होतं आणि साक्षीच करत होता. आणि जागा झाल्याच्या नंतर मला स्वप्न पडलं, तेव्हा तो कोणती वृत्ती होती प्रकाशनाकरता? अविद्या अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी होती. म्हणण्याचं तात्पर्य काय? स्वप्नातलं सगळ्यातलं प्रकाशन करणारा कोण आहे? साक्षीच आहे. म्हणून तो आधार पण आहे का नाही? आणि आवरण सुद्धा त्याच्या ठिकाणी होत असतं. म्हणून अज्ञान आहे आणि निमित्त कारण चैतन्य आहे. त्याप्रमाणे ईश्वर सृष्टी करतो. चला आता याचा पण आपण 2-3 वेळा छडा लावला. आता पुढचा विषय आपला, मला आज वाटलं होतं पुढचा मुद्दा होऊन जाईल, पण बरंच राहिलं आता खाली. सृष्टीस केवळ ईश्वर कारण नाही. आता ह्या सृष्टीला केवळ ईश्वर कारण आहे का? तर सृष्टीला केवळ ईश्वर कारण नाही. का कारण नाही सृष्टीला ईश्वर? तर त्याचं कारण पुढं सांगतात, थोडं बारकाईनं ऐका. ईश्वर सृष्टी निर्माण करतो, त्यास केवळ ईश्वर इच्छाच कारण नाही. बघा, ईश्वर हा तो त्याला वाटतं का नाही, एको हम बहुश्याम, मी एक आहे अनेक व्हावा, असं ईश्वराला वाटतं का नाही? वाटतं, आहे की नाही? आणि मग त्याला असं वाटतं मी एक आहे अनेक व्हावं. पण अनेक व्हावं, पण तो कसा अनेक होईल बरं? तो त्याला वाटेल तशी सृष्टी निर्माण करतो का? त्याला वाटेल तशा प्रकारची तो सृष्टी निर्माण करत नाही. ईश्वराची इच्छा आहे ही गोष्ट खरी, का जीवाची इच्छा आहे ही सृष्टी निर्माण करावी? आपण म्हणतो का नाही, राजे तुम्ही परत जन्माला या. मग राजे का जन्माला येते नाही? जीवाने किती आग्रह केला तर येईल का जन्माला? राजांना वाटलं यायचं जन्माला तर येऊ शकतं जन्माला, आहे की नाही? शेवटी त्यांची इच्छा आहे ना, त्यांची इच्छा असते ते येऊ शकतं जन्माला. तसं ईश्वराची इच्छा आहे, ठीक आहे, हे करू शकतात. पण नुसतं ईश्वर एकट्याने हे सगळं जगत निर्माण करतो का? एकट्याची इच्छा असते का? नाही. त्याच्यामध्ये काय असतं? जीवाचं कर्मसुद्धा त्या ठिकाणी असतं. म्हणून ईश्वराची एकट्याची इच्छा त्याच्यामध्ये नसते, हे लक्षात घ्यायचं असतं. ईश्वर सृष्टी निर्माण करतो, त्यास केवळ ईश्वर इच्छाच कारण नाही. मग ईश्वर इच्छा कारण नाही, जीवाचे कर्म हे कारण आहे का नाही? आता बघा, ईश्वराची इच्छा जी आहे का नाही, ती ईश्वराची इच्छा चांगली का वाईट असं जर विचार करायला गेलं तर ईश्वराची इच्छा कधी वाईट असते का? ईश्वराला असं वाटतं का कोणाचं वाईट व्हावा? मग ईश्वराची इच्छा कशी असते? चांगली असते. आणि जीवाची इच्छा चांगली असते का? जीवाची इच्छा कधी चांगली कधी वाईट अशा प्रकारची असते. मग ईश्वराची इच्छा असते चांगली असते. पण जीवाने मात्र कर्म कसं केलेलं आहे? चांगलं आणि वाईट अशा 2 प्रकारचं केलं का नाही? तसं ईश्वर इच्छा मग चांगली आहे, पण चांगली असून उपयोगाची आहे का? उपयोगाची नाही. ज्याने जसं जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर. आणि मग आपण म्हणतो बघा पिकलेलं पान देठाला ठेवलं आणि हिरवं हिरवं गळून गेलं. काय ईश्वर आहे, काय त्याची इच्छा आहे? त्याची इच्छा होती का तुमचंच कर्म होतं? तुमचंच कर्म होतं आणि फळ कोणी जे दिलं? कर्म झाले त्याने त्याचे दिलं, होते. आहे का नाही? आपण मागं पाहिलं का नाही, कर्म कसं आहे, जड आहे का नाही? मग ते स्वतः फळ देईन का आपल्याला? स्वतः फळ देणार नाही. त्याला कुणीतरी, जसं चोरी करणाऱ्याला शिक्षा द्यायची, मग कुणीतरी चेतन न्यायाधीश पाहिजे का नाही? तसं या ठिकाणी सुद्धा चेतन ईश्वर त्या ठिकाणी पाहिजे. कर्म जड असल्यामुळं ते फळ देत नाही, हे तितकंच लक्षात घ्यायचं. मग त्यास केवळ ईश्वरी इच्छाच कारण नाही, जीवाचे कर्मही कारण आहे. बघा आता कसं कारण आहे ते सांगतात. गतकल्पाच्या प्रलयकाळी जीवाचे कर्म आपले फळ देण्यास सम्मुख होत नाही. कल्पाच्या प्रलयकाळी काय आलं, आता ही सृष्टी आता संपूर्ण संपणार आहे. त्याच्यामध्ये काय झालं, कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती, ऐक नाही काय सुरुवातीची ओवी मला ते आठवत नाही, की कलियुगात ते कोरडे असं काहीतरी सुरुवाती वाटतं 15व्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे. जाऊ द्या ना, नाही लक्षात आलं तर नाही लक्षात येऊ द्या. काय असतं की हा वृक्ष उभा झाला की नाही, त्याच्या साली सारख्या पडत राहतात, ऐक नाही. पहिल्यांदा आता ही कलियुगाची आणि साल पडली. कलियुगाची कोरडी चौयुगाची साले सांडी, हा तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती. पडे पुढते म्हणजे त्यावेळेस काय होतं, मग नवीन एक साल उत्पन्न होत असते, आहे का नाही. आता ह्या झाडाला किती काळापर्यंत साली राहतील बरं? किती काळापर्यंत? अहो काही त्या झाडाची पण एक मर्यादा आहे का नाही. कधीतरी ते झाड कोसळणारच आहे, हे तर गोष्ट खरी का नाही, कोसळणार आहे. म्हणजेच हे जो वृक्ष, हे सगळं ब्रह्मांड, हे सगळे जगत उत्पन्न झालेले आहे, हे एखाद दिवस याचा प्रलय काळ येणार आहे का नाही, येणार आहे. पण त्या सृष्टीत असणारे जीवे ते सगळ्याला ज्ञान झालंय का? आत्मस्वरूपाचा त्यांना बोध झालाय का? आत्मस्वरूपाचा बोध झाला नाही. ज्यांना आत्मस्वरूपाचा बोध झाला ते मुक्त होतात, आणि ज्यांना आत्मस्वरूपाचा बोध झाला नाही त्यांच्या ठिकाणी काय आहे, बंध अशाच पद्धतीने राहत असतो. अहो बंध राहिला ठीक आहे, परंतु आता सृष्टीचा आता नाश व्हायचा आहे ना, प्रलय काळ वाढवणार आहे का नाही. मग ते जीव मुक्त होतील का? त्यांना बंध तसंच राहणार आहे? जीव मुक्त होतील का बंध तसंच राहणार त्या जीवांचा? तसंच राहणार. बंद तसंच राहणार आहे, बरोबर ना. मुक्त कशाने होणार ते? प्रलय काळ आला म्हणजे मुक्त होणार आहे का ज्ञानानेच मुक्त होणार आहे? ज्ञानानेच मुक्त. ज्ञानानेच मुक्त होणार आहे, बरोबर आहे का नाही. मग आता गंमत अशी झाली का, गतकल्पाच्या प्रलयकाळी जीवाचे कर्म आपले फळ देण्यास सन्मुख होत नाही. सन्मुख होईल का? अहो कर्म करायला ही सृष्टी तर पाहिजे का नाही. सृष्टी असेल तर कर्म करता येईल, आणि सृष्टी नसेल तर कर्म करता येईल का? कर्म मात्र करता येणार नाही. शाळेमध्ये गेले, ऐक नाही, आणि तुम्हाला एक वेळ दिलेली असते की तुमचा पेपर इतक्या वेळामध्ये सोडून मोकळा करायचा, आणि याने काय केलं, पेपर घेतला आणि ते वाचत बसले, टाईमपास करत बसले, आणि जे वेळेस पेपर आता त्याला सुचले, आता आपण लिहून काढलं पाहिजे, लिहायला सुरुवात केली आणि वेळ संपून गेली. आता मास्तर काय म्हणणार, गुरुजी काय म्हणणार, पेपर देऊन टाका, तुमचा वेळ झाला, आता निघा बाहेर, आहे का नाही. मग आता तो पास होईल का नापास होईल? नापास होणार का नाही? बरं नापास होईल. मग आता त्याला कोणत्या वर्गात, पुढच्या वर्गात का त्याच वर्गात? त्याच म्हणजे त्याला त्याच वर्गात, आणि मग परत परीक्षा येणार का नाही. मग परत परीक्षेमध्ये परत टाइमपास केला तर परत तोच वर्ग, परत परीक्षा, आहे का नाही. तसं आपलं काय, आता मागं पाहिलं का नाही आपण, 100 मिरच्या, 100 कांदे, 100 जोडे खावाच लागतील का नाही. कारण एखाद्या वेळेस काय होईल, त्याचं त्याला 100 रुपये आणि त्याचं व्याज द्यावाच लागेल. तसं या ठिकाणी जोपर्यंत तुमचा पेपर सोडून होत नाही तोपर्यंत पुढचा वर्ग आहे का, तोपर्यंत पुढचा म्हणजे मुक्त स्वरूपात येणार नाही. तसं जीवाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे, जे कर्म आहे का नाही, ते मात्र त्या सृष्टीमध्ये फळ देण्यास सन्मुख नाही. कारण सृष्टी मात्र नष्ट होऊन गेली, पण कर्माचं फळ तर भोगावं लागेल का नाही. कर्माचं फळ मात्र भोगावं लागेल. मग ईश्वरला जेव्हा सृष्टी निर्माण करायची का नाही, मग ईश्वर काय करतो, त्याने केलेलं कर्म, त्या कर्माचे संस्कार काय करतो, परत त्या जीवाच्या ठिकाणी काय करतो, नवीन सृष्टी निर्माण झाली का तिथं घालून देतो. आणि मग आपण म्हणतो की आता हे जन्माला आलेलं बाळ, याला शिकावं लागतं का हो, दूध कसं प्यायचं, का ते शिकूनच असतं, का त्याला संस्कार मागच्या जन्माचे असतात, मागच्या जन्माचेच त्याला संस्कार असतात की नाही, असा नियम असतो. पाहता विषय जर लक्षात आला नाही तर परत विचारा वाटलं असतं. आपले फळ देण्यास सन्मुख होत नाही. का होत नाही बरं? फळ देण्यास सन्मुख का होत नाही सांगा बरं आता कोणतरी.
कारण काय झालं होतं? अहो, गतकल्पामध्ये मागच्या कल्पामध्ये सृष्टीचा प्रलय काल ओढावला होता ना, मग आता कर्म कसं काय देता येईल, फळ कसं काय करता येईल त्याच्यामध्ये? करता येणार नाही, म्हणून लक्षात घ्यायचं. तुमच्या लक्षात येतं नाही सांगितलेलं. नसेल लक्षात येत तर तुम्ही सांगा की हे लक्षात येत नाही, मग काहीतरी थोडं बदल करून सांगता येईल. नाही समजलं होतं, पण एकदम लक्ष नाही गेलं तिकडं. म्हणजे तुम्ही जे सांगतायत ते सगळं समजतं. कधी कधी एकदम लक्ष वेगळी ठिकाणी गेलं की मग ती लिंक नाही लागत. तुमच्या वृ- सांगण्यात काही प्रॉब्लेम नाही, सरळ वृ- सरळ आहे ते. वृत्ती एका वेळेला एकाच कार्याला, एकाच पदार्थाला, एकाच विषयाला ग्रहण करते. एका वेळेला हम्म. अनेक पदार्थांना ग्रहण करत नाही. हा नियमच आहे आपला, असं लक्षात घ्या. म्हणून पूर्ण मी काय करतो, वारंवार तोच तोच मुद्दा तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत तुमचा प्रतिसाद येत नाही तोवर मी पुढं पण जात नाही वाटलंच तर. हे लक्षात आलं की नाही? प्रलय काळ वाढवला, त्या सृष्टीमध्ये सृष्टी नष्ट झाली आणि जीवाने केलेले कर्म त्याचा भोग तर त्यांना द्यावाच लागेल का नाही? मग आता त्या प्रलय काळात म्हणजे त्या सृष्टीमध्ये देता येणार नाही. आता नवीन सृष्टी निर्माण करायची, नवीन सृष्टीमध्ये मात्र भोगावं लागेल का नाही? भोगावा लागेल, असं लक्षात घ्यायचं. म्हणून गतकल्पाच्या प्रलय काळी जीवाचं कर्म आपले फळ देण्यास सन्मुख होत नाही आणि ज्यावेळी सन्मुख होते त्यावेळी जीवाच्या कर्मानुसार ईश्वर सृष्टीची रचना करतो. आहे का नाही? आता सन्मुख झाले का नाही? सन्मुख झालेलं आहे, सगळं जीवाचं कर्म समोर आलेलं आहे. मग आता ईश्वर काय करतो की आता यांची वेळ झालेली आहे, यांच्या पगाराची वेळ झालेली आहे, यांना पगार दिला पाहिजे, मग बोलून घेतलं जातं, हा तुमचा तुम्हाला पगार. तसं आता ही सृष्टी मी निर्माण करतो आणि जसं ते गोपाळ म्हटले का नाही, देवा तुम्ही अवतार घ्या, तुम्हाला आम्हाला पाहिजे. मग देव म्हणले आता आता ह्या युगात नाही, आता पुढच्या युगामध्ये आपण काय करायचं, सगळ्यांनी एकत्र यायचं. आणि मग मागच्या जन्मामध्ये माकडांना काही बक्षीस द्यायचं होतं पण दुसऱ्याच्या हातून दिलं. देव म्हणला आता पुढच्या अवतारामध्ये मी स्वतः देतो. मग भगवंत त्या वर चढायचे, त्या शिक्यात असणारं ते दही दूध वगैरे घ्यायचं आणि माकडांना ते देऊन टाकायचं. म्हणजे मागच्या अवतारामध्ये जे कर्म सन्मुख झालं नाही ते पुढच्या जन्मामध्ये सन्मुख होऊन अशा पद्धतीने त्यांना फळ दिलं जातं. तसंच ह्या प्रलय काळाच्या मध्ये त्यांना देता आलं नाही, मग पुढची नवीन सृष्टी झाली, त्या सृष्टीमध्ये मात्र त्यांना देता येतं. त्यावेळी जीवाच्या कर्मानुसार ईश्वर सृष्टीची रचना करतो. आणि ईश्वर सृष्टीची रचना कशी करतो? त्याला वाटेल तशी करतो का जीवाच्या इच्छाप्रमाणे करतो? वासनेप्रमाणे करतो. जीवाच्या इच्छेप्रमाणे. जीवाचे कर्म जसं असेल तशा पद्धतीनं सृष्टी निर्माण करतो. जीवाच्या फलाच्या इच्छेने कर्म करतो. बघा, जीव फलाच्या इच्छेने कर्म करतो. जीव ज्याला जसं जसं कर्म आपलं जसं जसं फल आवश्यक आहे, ऐक नाही, तसं जीव कर्म करतो का नाही? तशाच प्रकारचा जीव कर्म करतो. जीव फलाच्या इच्छेने कर्म करतो, त्या कर्मानुसार उंच नीच भोगाकरता ईश्वर सृष्टीची रचना करतो. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले का नाही? मग हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही हॉटेलमध्ये जसे पैसे भराल तशीच तुम्हाला सुविधा आहे का नाही? तुम्ही जर कमी पैसे दिले तर तुम्हाला सुविधा कशी एकदम हलक्या स्वरूपाची दिली जाते. आणि ज्या वेळेस तुम्ही चांगले पैसे हॉटेलमध्ये देता त्यावेळेस हॉटेलवाले सुद्धा तुम्हाला सुविधा चांगल्या देतात का नाही? चांगल्या प्रकारची सुविधा हॉटेलवाले देतात. मग तुमच्या पैशावर अवलंबून आहे का नाही हॉटेलमध्ये? तसं तुमचं कर्म कसं आहे, तुमचं पुण्य कसं आहे, त्यानुसारच तुम्हाला ईश्वर काय करतो, सृष्टीची निर्मिती करतो. तुम्ही जर चांगलं पुण्य केलं तर तुम्हाला कुठं? स्वर्गात, चांगल्या लोकांमध्ये. आणि जर मध्यम स्वरूपाची कर्म असेल तर कुठं? ये लोकांमध्ये. आणि फारच पाप झाले असेल तर खालच्या लोकांमध्ये, आहे का नाही? म्हणजे मुंगी किडे, आहे का नाही, चालणारे सरपटणारे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला देव काय करतो, ईश्वर काय करतो, सृष्टीची निर्मिती करतो. जीव फलाच्या इच्छेने कर्म करतो, त्या कर्मानुसार उंच नीच भोगाकरता ईश्वर सृष्टीची रचना करतो. म्हणून ईश्वराचे ठिकाणी वैषम्य निर्गुण्य नाही, ऐक नाही, हे दोष असतात. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य, विषमता, निर्गुण्य, निर्दयता असे दोष त्या ईश्वराच्या ठिकाणी आहे का? हे जीवाच्या ठिकाणी असतं. आपली घरचे लोक हो, आपल्या घरच्यामध्ये लोकांमध्ये दोष पाहतो का आपण? नाही. आपण घरच्या लोकांना सगळ्याला सामावून घेतो आणि बाहेरचे लोक आल्याच्या नंतर काय म्हणतो? आपल्या साधी दिंडीमध्ये जरी गेलो, अहो दिंडीमध्ये विषमता आहे का नाही, वैषम्य निर्गुण्य पाहायला मिळतं. आता दादाने मी सांगायचे, म्हणले काही दिंडीमध्ये पाहिलं की एक लहान बाळ होतं आणि त्याला भूक लागली होती, आहे का नाही, आणि ते भूक लागल्याच्या नंतर ते पंक्तीमध्ये येऊन बसलं. तर त्या दिंडी चालकाने काय केलं, त्याच्या हाताला धरलं आणि उठ म्हणला, चालतं होतो काय आमच्या दिंडीतला आहे का मानुष्य?
चल मला इथं थांबू नको. त्याला उठवलं ना, हाकलून दिलं बाजूला. आणि दादाने ते पाहिलं होतं, म्हणले बघा दिंडी चालकानं पंढरपूरला चालले तर परमात्म्याचं दर्शन घेतात. काय यांना परमात्म्याचं दर्शन घडणार आहे, काय त्यांना पंढरपूर घडणार आहे म्हणले. याला काय घडवू शकत नाही, आहे का ना. पण ईश्वराच्या ठिकाणी विषमता आणि निर्दयता नाही. मग त्याच दादा सांगायचे का तिथूनच एक आहे ना ट्रॅक्टर चालला होता आणि ट्रॅक्टरमध्ये ना भाजी भाकर आणि ज्याला भूक लागली त्याने लगेच पुढं ते ताटच तयार करून द्यायचं पात्रावळ, आणि त्याच्यामध्ये पिठलं भाकरी तयारच करून नुसतं देत चालायचं. आणि ते बाळ भुकेलं होतं, त्याच्या हातामध्ये लगेच ते पिठलं भाकरी आली आणि मस्तपैकी त्याने खाली त्या ठिकाणी. मग ईश्वराच्या ठिकाणी आहे का विषमता निर्दयता? नाही. आणि जीवाच्या ठिकाणी आहे का नाही, दिंडी चालकाच्या ठिकाणी आहेचे. मग ईश्वराला बिचाराला दोष देण्यात काय अर्थ आहे का? ईश्वराला दोषच देऊ नये, उलट आपण आपल्या कर्माला दोष द्यावं. आपल्या जीवनामध्ये असं का घडतं, असं काय करतं म्हणजे तू केलं म्हणूनच तुला बघायला आलं ना. साखर तू खाली आणि डायबिटीस त्याला झाली, असं कधी होईल का? ज्याने जसं कर्म केलं त्याला ते ईश्वर काय करतो, तो साक्षी आहे ना त्या ठिकाणी, आहे का नाही. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याने जो संकल्प केला काय, याने कर्म केलं याला भोगायला लावलंच पाहिजे. म्हणजे काय बरं, म्हणे आता भक्त आहे, भक्त असला म्हणून काय झालं, भक्त असलं तरी त्याला कर्माचं फळ भोगावं लागतं का नाही, लागतच त्या ठिकाणी. म्हणजेच त्याच्या ठिकाणी काय आहे, वैषम्य आणि नैर्गुण्य असे दोष मात्र नसतात. जीवाच्या ठिकाणी मात्र हे दोष असतात. प्रथम पण हे प्रथम सृष्टीमध्ये कसे जमणार, आता ते म्हणतात वैषम्य आणि निर्गुण्य हे प्रथम जेव्हा सृष्टी निर्माण केली तर त्या सृष्टीमध्ये हे कसं जमणार बरं, वैषम्य आणि निर्गुण्य असे दोष कसे काय त्या ठिकाणी करता येतील. कारण प्रथम सृष्टी जीवाचे कर्म नाही. आता आपण काय म्हणतो, मागच्या जन्मामध्ये जीवन जसं कर्म केलं त्यानुसार ईश्वराने सृष्टी निर्माण केली. जेव्हा तुम्ही पहिली सृष्टी निर्माण करता त्यावेळेस मात्र हे वैषम्य आणि निर्गुण्य हे दोष जीवाच्या ठिकाणी आहेत का? मग तुम्हाला लावा लागतील का नाही. आणि कोण लावू शकतं बरं, वैषम्य आणि निर्गुण्य ईश्वरालाच लावा लागेल का नाही, ईश्वराला लागेल. पण ईश्वराच्या ठिकाणी आहे का विषमता निर्दयता? मग हे सृष्टीचा क्रम कसा लावायचा त्या ठिकाणी, अशी शंका येते का नाही, अशी शंका त्या ठिकाणी येते. बरं, कारण प्रथम सृष्टी जीवाच्या ठिकाणी कर्म नाही आणि प्रथम सृष्टीतही उच्च नीच भाव असणारच, आहे का नाही. आणि प्रथम सृष्टीमध्ये उंच नीच भाव असणारच. म्हणजे पहिले जेव्हा सृष्टी होते का नाही त्या ठिकाणी सुद्धा ईश्वराने सृष्टी निर्माण केली. कशी केली, उंच नीच, चांगली व्यवस्था, मध्यम व्यवस्था, कनिष्ठ व्यवस्था अशी सृष्टी निर्माण केली की नाही, निर्माण केली. यामुळे प्रथम सृष्टीत ईश्वराच्या ठिकाणी विषमता येणारच. ईश्वराच्या ठिकाणी विषमता काय येणार बरं, कारण ईश्वराने सृष्टी निर्माण केली का नाही. मग कशी निर्माण केली, उंच नीच अशा स्वरूपाची केली का नाही. ज्या ती उंच नीच केली त्या ती जीवाने केली का ईश्वराने केली, जीवाने केली. मग जीवाने केली याचा अर्थ जीवाच्या ठिकाणी वैषम्य आणि निर्गुण्य हे दोष येणार का नाही, का जीवाच्या ठिकाणी लावायचे दोष तुमच्या डोक्यात येतात, वैषम्य निर्गुण्य जीवाच्या ठिकाणी येतात का दोष. कशी आहे ना, जेव्हा पहिली सृष्टी निर्माण करता, पहिल्यांदाच सृष्टी निर्माण केली त्याच्या ठिकाणी मग जीवाच्या ठिकाणी वैषम्य आणि निर्गुण्य असे दोष येतील का, कारण ईश्वराने सृष्टी निर्माण केली का नाही. बरं, दुकान हॉटेलवाल्याने हॉटेल तयार केलं का नाही, हे भारीतलं, हे उंच भारीतली सुविधा लक्झरी सुविधा हे त्या गिरायकासाठी, आहे का नाही. आणि जे मध्यम पैसे देतील, कमी पैसे देतील त्यांच्यासाठी ही मध्यम सुविधा, आणि ज्याच्याकडे फारच कमी पैसे त्याला एकदम खाली, आहे का नाही, अशी वैषम्य आणि उंचणीचं सुविधा हॉटेलवाला तयार करतो, गिरायक तयार करतात. कोण तयार करतो, त्या केसमध्ये दोघांनी तयार केलेलं असतं, पण आपापल्या जसं तिथे त्यांच्या पेइंग कॅपॅसिटी प्रमाणे त्यांना मिळतं, तसं इथं जीवाच्या कर्माप्रमाणे त्यांना त्या त्या गोष्टी मिळतात. पण पहिली सृष्टी निर्माण केली त्यावेळेस म्हणतात ते, जेव्हा जीव वगैरे काहीच नव्हतं, पहिल्यांदा ईश्वराने सृष्टी निर्माण केली, उंच नीच अशी सृष्टी निर्माण केली का नाही. म्हणजे उंच नीच केली म्हणजे विषमता, वैषम्य आणि निर्गुण्य हे दोष ईश्वराच्या ठिकाणी आहे का नाही. पहिली सृष्टी निर्माण करताना मग त्या सृष्टीपासून पुढची नंतर एक एक सृष्टी सुरू झाली, मग तिथं विषमता आणि निर्गुणता हे दोष ईश्वराच्या ठिकाणी नाही. पण पहिले दोष आले का नाही ईश्वराच्या ठिकाणी, पहिली सृष्टी निर्माण करताना येणार, असं कोणाचं म्हणणं आहे, यांचं म्हणणं. का बरं म्हणणं आहे, याचं कारण काय बरं, तुमच्या लक्षात येतं याचं कारण. बघा आता त्याच्यावरती आपण किती ओह केला, अगदी भांडणं म्हटलं तरी चालेल, भांडणं झाली असं भांडणं केल्यासारखं झाले. कारण प्रथम सृष्टीत
जीव हा म्हणजे वैषम्य आणि निर्गुण हे गुण नसतात जीवाच्या ठिकाणी. नसतात, मग कोणाच्या ठिकाणी असतात? पण ते आता उच्च नीच हे आता ईश्वरच हे करतो ते. म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य आणि निर्गुण्य असे दोष आले. तसं आपल्या शरीराच्या ठिकाणी हात चांगला आणि हात वाईट आहे असं म्हणता येईल का? तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, ती एका परमात्म्यापासून आहे का नाही? मग वैषम्य आणि निर्गुण ईश्वराच्या ठिकाणी तरी कसे येतील? ईश्वराच्या ठिकाणी येत नाही, जीवाच्या ठिकाणी येत नाही, हे कशी येतात बरं? अहो जोपर्यंत अज्ञान स्वीकारतो, अभिमान धारण करतो तोपर्यंत येतं, आणि त्या अज्ञानाचा अभिमान टाकून दिल्यावर येईल का? येणारच नाही, आहे का नाही? मग ही सृष्टी कधी निर्माण झाली? करा आता लावा संगती. आता वेळ होत चालला, एवढा परिच्छेद पूर्ण भरायचा आहे. एकाने हातामध्ये काय घेतली? कुलती घेतली आणि गरगर गरगर फिरायला लावला. फिरायला लागल्याच्या नंतर पहिल्यांदा सुरुवात कुठून केली सांगा बरं आता? पहिल्यांदा सुरुवात कुठून केली सांगा आता बरं? येईल का सांगता? बरं, नदीचा प्रवाह चालूच असतो की नाही? आपण आंघोळ करून आलो की नाही? आंघोळ केल्याच्या नंतर आपण म्हणतो पाणी फार छान होतं, आहे की नाही? कालचं पाणी छान होतं, काल फार छान आंघोळ झाली. कालचं पाणी काल राहिलं का निघून गेलं? जेव्हा आपण त्याच्यामध्ये बुडी घेतो तेव्हा ते पाणी पुढे निघून गेलं का नाही? म्हणजे हा क्रम, बरं ते पाणी समुद्रामध्ये गेलं, वाफ झालं, परत फिरून आलं, आहे का नाही? पाऊस झाला आणि परत पाणी नदीचं चालू झालं. हा प्रवाह कधीच आहे बरं? अनादी काळाचा प्रवाह अशा पद्धतीनं चालूच असतो त्या ठिकाणी. आता सांगा, पहिलं पाणी कोणतं आंघोळ करून आले त्यावेळेस? सांगता येईल का आपल्याला? आहे का नाही? त्याच्यामध्ये काय फरक करता येतो का? भेद पाहता येतो का? काही फरक नाही, काही भेद त्या ठिकाणी नसतो. बरं चला. मग यामुळे प्रथम सृष्टीत ईश्वराच्या ठिकाणी विषमता येणारच असं हे पूर्व पक्षाचं म्हणणं. पण हे म्हणणे बरोबर नाही. का म्हणणे बरोबर नाही? कारण संसार प्रवाह अनादी आहे. मग हे कार्य कधीपासून चाललेलं आहे? अनादी. अनादी म्हणजे काय? अनादी म्हणजे ज्याची उत्पत्ती होत नाही त्याला म्हणायचं अनादी, आहे का नाही? आणि कुठपर्यंत अनादी? जोपर्यंत रज्जूचा अज्ञान आहे तोपर्यंत हे रज्जू व सर्प प्रतीतीला येतोच. मग आता रज्जू कधीपासून आहे? रज्जू पूर्वीपासूनच आहे का नाही? तसं ब्रह्म कधीपासून आहे? ब्रह्म पूर्वीपासूनच आहे. पूर्वीपासून म्हणजे काय? पूर्वी किती काही म्हणलं तरी ते पूर्वी तिथं लागणार नाही, अशा पद्धतीचं ते ब्रह्म मूळ आहे सर्वांचं. म्हणून ते जसं रूप आलं का ती छाया येतच असतं. तसं हा प्रवाह कधीपासून आहे? जेव्हापासून ब्रह्म आहे तेव्हापासून ही छाया आहे. आणि ब्रह्म केव्हापासून आहे? जेव्हापासून आहे तेव्हापासून आहे. आता काले पाहिलं की नाही? पाय भरलेला आहे, त्याच्यापेक्षा काय करायचं? धुवून टाकायचं का? त्याच्यात वारंवार त्याचा विचार करत बसायचं केव्हापासून असेल? कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्याचं साह्य घेतलं तर त्याचा तुम्हाला थांगपत्ता लागेल का? लागणार नाही. म्हणून संसार प्रवाह अनादी आहे. त्यात पूर्व सृष्टी, उत्तर सृष्टीला कारण आहे. आणि नियम काय केला? आधीची सृष्टी नंतरच्या सृष्टीला कारण आहे असा नियम केला. आमकी सृष्टी प्रथम आहे असे म्हणता येणार नाही. आणि मग ही सृष्टी अमुक सृष्टी पहिली आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी दोष नाही. कोणते दोष नाही? वैषम्य आणि नैर्गुण्य. हे दोष मात्र ईश्वराच्या ठिकाणी नाहीच असं आपल्या लक्षात येऊन जातं. ठीक आहे, थांबून घ्यायचं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्ण